की आजच्या या दिवसामध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी ज्यांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचं काम केलं, ज्यावेळी वेळ आली ते या ठिकाणी शिंदे साहेबांना सोडून गेले। कोण गेलं कोण राहिलं याचा विचार न करता माझ्या हक्काच्या प्रणितीताई आहेत, माझ्या वडिलांप्रमाणे सुशील कुमार शिंदे साहेब आहेत, ही भावना घेऊन ही माणसं या ठिकाणी आलेली आहेत। संध्याकाळी सूर्य मावळला असला तरी उद्या सकाळी तो उगवतो आणि आज तो काँग्रेसच्या रूपाने या ठिकाणी उगवतो। आमची लहान बहीण आहे, नाही आलो तर लगेच रुसते। या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय शानदार असा किमया स्वप्नसृष्टी प्रकल्प, जुळे सोलापूर सोलापूर। आजची तारीख ही अत्यंत महत्त्वाची आहे। 26 तारीख आहे, राजश्री शाहू महाराजांची जयंती या ठिकाणी आहे। ज्या राजानं सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली, काँग्रेसच्या छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या विचारानं काँग्रेस पक्ष चालतो। आज या जयंतीच्या निमित्तानं, शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं या तालुक्यातला स्वाभिमानी माणूस ताट मानेनं प्रणितीताई तुमच्या पाठीमागे या ठिकाणी उभा आहे, ताट मानेनं या ठिकाणी उभा आहे। कोण गेलं कोण राहिलं याचा विचार न करता माझ्या हक्काच्या प्रणितीताई आहेत, माझ्या वडिलांप्रमाणे सुशील कुमार शिंदे साहेब आहेत, ही भावना घेऊन ही माणसं या ठिकाणी आलेली आहेत। हे आजच्या मेळाव्याला आलेली माणसं कुणी गाड्या पाठवलेल्या नाही आहेत, कुणाला या ठिकाणी पैसे दिलेले नाहीत, दुपारच्या जेवणाचे संध्याकाळची कुठली सोय लावलेली नाही आहे। न लावलेले लोक सगळे इथं आले, न लावलेले लोक सगळे मल्लिकार्जुन आणि या सगळ्या नेते मंडळींच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आलेले आहेत। आणि म्हणून हीच काँग्रेस पक्षाची खरी ताकद आहे, हाच काँग्रेस पक्षाचा खरा अभिमान आहे, स्वाभिमान आहे। आणि म्हणून आजचा दिवस महत्त्वाचा आहे की आजच्या या दिवसामध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी ज्यांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचं काम केलं, ज्यावेळी वेळ आली ते या ठिकाणी शिंदे साहेबांना सोडून गेले, हे अत्यंत दुर्दैव आहे, हे अत्यंत दुर्दैव आहे। आपल्या घरात देखील अनेक गोष्टी या ठिकाणी होत असतात, परंतु अनेक वेळा अनेक वाद होतात, आपण बाजूला जात नाही। परंतु ज्या व्यक्तिमत्वाला शिंदे साहेबांनी अगदी राज्यमंत्री पदापर्यंत मान सन्मान या ठिकाणी दिला, मला स्वतःला आठवतंय प्रणितीताई, मी मंत्री असताना मेत्रे साहेबांसाठी किमान शिंदे साहेबांनी 10-20 वेळा मला फोन केला असेल, किमान 10-20 वेळा, बंटी हे काम तटलेलं आहे, हे काम झालं पाहिजे। आज शिंदे साहेब काय विचार करत असतील याची मला जाणीव या ठिकाणी की किती पोट तिडकीनं कार्यकर्त्याला मोठे करण्याचं काम शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं होतं। परंतु शेवटी राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी होत असल्या, संध्याकाळी सूर्य मावळला असला तरी उद्या सकाळी तो उगवतो आणि आज तो काँग्रेसच्या रूपाने या ठिकाणी उगवतो। आज या तुमच्या काँग्रेसच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या रूपानं या तालुक्यातला सूर्य उगवलेला आहे। आता या ठिकाणी तो विझणार नाही, तो पुढे मागं जाणार नाही, ही भूमिका उद्याच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल। संघर्ष असणार आहे, परंतु संघर्षाला भिणारा काँग्रेसचा कार्यकर्ता नाही आहे। तुम्ही काळजी कशाला या ठिकाणी करता? तुम्ही सगळे भाऊ बहीण काळजी करू नका, एक समर्थवान बहीण प्रणितीसारखी तुमच्या पाठीमागे, एक समर्थवान बहीण प्रणितीसारखी तुमच्या पाठीमागे आहे। आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीला भिवू नका, टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका। आज भाजपचे आमदार या तालुक्याचं नेतृत्व करतात, 5 वर्ष काय केलं तुम्ही? तुमची सत्ता होती, मागच्या काळामध्ये देखील काय केलं? अक्कलकोट शहराला पाणी देण्याचं काम या ठिकाणी तुम्ही केलं का? हा प्रश्न विचारला पाहिजे। आज जवळजवळ 40-50 गावामध्ये पाण्याचा तुटवडा या तालुक्यामध्ये भाजपचे आमदार म्हणून तुम्ही काय केलं? हा प्रश्न त्यांना या ठिकाणी विचारला पाहिजे। तुरीचा दर काय, उडीदाचा दर काय, सोयाबीनची अवस्था काय, ऊसाची बिलं आम्हाला वर्ष आणि 2 वर्ष या ठिकाणी मिळाले, यासाठी या आमदारांनी कधी आवाज उठवला का? हा प्रश्न या मंडळींना विचारला पाहिजे। उद्याच्या महिन्या 2 महिन्यानंतर ही माणसं पुन्हा एकदा जोळी घेऊन तुमच्या दारात येतील। जिल्हा परिषदला आम्हाला सत्ता द्या, नगरपालिका आम्हाला सत्ता द्या, त्यांना त्यावेळी योग्य उत्तर देण्याची भूमिका आपल्याला या ठिकाणी स्वीकारावी लागेल। आमच्या ऊसाच्या बिलाचं काय केलं?
आमच्या पाण्याचं या ठिकाणी काय केलं, आमच्या हायवेला या ठिकाणी मोबदला दिला, तो मोबदला कमी मिळाला, त्याच्याबद्दल तुम्ही काय भूमिका घेतली, हे प्रश्न या मंडळींना विचारणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि म्हणून आज सत्तेत बसणारी मंडळी, आज शाहू महाराजांची जयंती आहे, मी ज्यांचा उल्लेख केला, ज्या शाहू महाराजांनी सगळ्या 12 बलुतेदारांना घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी केलं, त्या आज या शाहू महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आज समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी आपण करतो. आपण एखाद्या चहाच्या गाडीवर या ठिकाणी गेलो तर कुठल्या जातीचा चहावाला बघून या ठिकाणी चहा घेत नाही, आपल्याला चहा चांगला असतो म्हणून त्या ठिकाणी चहा पितो. एखाद्या हॉटेलमध्ये या ठिकाणी गेलो तर ते हॉटेल कुणाचं याचा विचार आपण या ठिकाणी करत नाही. दवाखान्यात ॲडमिट झालो तर नर्स कुठल्या जातीचे याचा विचार आपण करत नाही. ही शिकवण आपल्याला, सर्व धर्म समभावाची शिकवण आपल्याला आजपर्यंत या ठिकाणी देण्यात आली. परंतु आज समाजामध्ये या ठिकाणी काय चाललंय, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. हिंदू समाज म्हणून आपण सगळे सण आजपर्यंत या ठिकाणी साजरे करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. परंतु ही मंडळी मुद्दामून 2 समाजामध्ये 4 समाजामध्ये तेढ कसा निर्माण करता येईल हा प्रयत्न यांचा या ठिकाणी चाललेला आहे. रोजगारावर ही मंडळी बोलत नाहीत, महागाईवर ही मंडळी बोलत नाहीत, उसाच्या बिलावर ही मंडळी या ठिकाणी बोलत नाहीत, आज नोकऱ्या या ठिकाणी मुलांना मिळत नाहीत त्याच्यावर ही मंडळी या ठिकाणी चर्चा करणार नाहीत. परंतु आमच्या व्हॉट्सॲपवर मात्र समाजामध्ये तेढ करणारे या ठिकाणी मेसेजेस सातत्याने येताना आपल्याला या ठिकाणी दिसतात. माझा भाजपच्या मंडळींना ओपन चॅलेंज आहे. माझा भाजपच्या लोकांना नेहमी म्हणणं असतं, एका स्टेजवर या, आम्ही येतो काँग्रेसवाले, एक काळा बोर्ड मागे लिहूया आणि त्या बोर्डावर लिहायला चालू करूया, मुलींच्या मोफत शिक्षणाची योजना, अंगणवाडीची योजना, या ठिकाणी रेशनवर धान्य देण्याची या ठिकाणी योजना असू दे, एसटीतला प्रवासाची योजना घ्या, ह्या 100 योजना लिहायला चालू करा आणि त्या योजनांच्या पुढे नाव लिहायला चालू करा. 100 ठिकाणी तुम्हाला काँग्रेस हेच नाव दिसेल, दुसरं कुठलं नाव दिसणार नाही. या गरिबांसाठी ज्या योजना या देशामध्ये आल्या, गरिबांसाठी अश्रू पुसण्याचं काम कुणी केलं असेल तर ते काँग्रेस पक्षाने या ठिकाणी केलेलं आहे. एखादी विधवा महिला दुर्दैवानं झाली तर तिला आधार देण्याचं काम संजय गांधी निराधारच्या योजनेतून या ठिकाणी झालं, श्रावण बाळ योजनेतून या ठिकाणी झालं. आज रेशनच्या धान्य या ठिकाणी योजना ही काँग्रेसच्या काळामध्ये या ठिकाणी सुरू झाली, हे आपल्याला विसरता कामा या ठिकाणी. आज ही मंडळी असं कुठलं काही काम करतायत का हो, गरिबाचे अश्रू पुसण्याचं काम करतायत का हो? हे अश्रू पुसण्याचं काम या ठिकाणी करत नाहीत. गरिबाचं रक्त कसं सांडता येईल हा प्रयत्न या सगळ्या मंडळींचा सातत्यानं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, अक्कलकोट हे आपलं या ठिकाणी धार्मिक स्थळ आहे, आपला आधार आहे. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर हा तालुका स्वाभिमानी आहे दाखवून देण्याचं काम या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल. उद्याच्या भविष्यकाळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, मग अक्कलकोट असेल, दुधनी असेल, मैंदर्गी असेल, या सगळ्या निवडणुका एका वेळी या ठिकाणी लागणार आहेत. माझी तुम्हाला कळकळीची विनंती असणार आहे, हा तालुका काँग्रेसचा तालुका आहे हे दाखवून देण्याचं काम येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. ही जनता स्वाभिमानी आहे, कुणाच्या मागणं फरफडत जात नाही, हे दाखवायचं असेल तर उद्याची जिल्हा परिषदची निवडणूक या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे. मला प्रणितीताईंचं आणि शिंदे साहेबांचं अभिनंदन करायचं आहे की मल्लिकार्जुन सारखा एका होतकरू सहकार्याला या ठिकाणी तालुका अध्यक्ष म्हणून तुम्ही या ठिकाणी जबाबदार, ज्याच्यामध्ये लढण्याची ताकद आहे, ज्याच्यामध्ये लढण्याची क्षमता आहे, लढाई करायची. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे, तलवार हातात घेऊन लढाई करायची. मल्लिकार्जुन तलवार तुम्ही हातात घ्या, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी या ठिकाणी आहोत. भ्याचं कारण नाही. सत्ता भाजपची असू दे, काळजी करू नका. रात्री 12 वाजता या ठिकाणी हाक मारा, सांगली आणि कोल्हापूरचे पाटील तुमच्या मदतीला या ठिकाणी. तुम्ही काळजी करायचं कारण नाही. आता दडपशाहीचं राजकारण चालू आहे, आता भीतीदायक राजकारण करण्याचा प्रयत्न चालू आहे. तुला पोलीस स्टेशनला घेऊन जातो, तुला अमका करतो, तुला तमका करतो, अशा धमक्या या ठिकाणी दिल्या जातात. परंतु काँग्रेसचा कार्यकर्ता भिणारा नाही, कुणाच्या धमकीला या ठिकाणी घाबरणारा नाही, हे दाखवून देण्याचं काम
उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी करावं लागेल। संधी मोठी आहे, एक मोठी पोकळी आज या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे। ज्या नेतृत्वाला मोठं केलं शिंदे साहेबांनी, मी म्हणलं तसं तळ आताच्या फोडाप्रमाणे जपण्याचं काम शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलं। ते आज या वेळेच्या वेळी शिंदे साहेबांच्या बरोबर या ठिकाणी राहायला पाहिजे होते, प्रणितीताईंच्या बरोबर या ठिकाणी राहायला पाहिजे होते, परंतु आज संकट काळामध्ये ते सोडून गेले। परंतु संकट काळामध्ये तुमच्यासारखी सामान्य माणसं आज प्रणितीताईच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी उभे आहेत। आज तुमच्यासारखी सामान्य माणसं प्रणितीताईंच्या पाठीशी या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत। तळे थेंबे थेंबे तळे साचे असं आपण म्हणतो, तसं एक एक कार्यकर्ता आपल्याला जमवायचं काम या ठिकाणी करावं लागणार आहे। माझी दुसरी एक कार्यकर्त्यांना विनंती आहे, आम्ही प्रचार करतो, आम्ही घर टू घर या ठिकाणी जातो, परंतु आता खरा प्रचार ह्याच्यावर आहे। आता खरा प्रचार ह्याच्यावर आहे। भाजपचा खोटा प्रचार हा मोबाईलच्या माध्यमातून या ठिकाणी चालतो। आज इथं बसणारे सगळे मंडळी, तुम्ही अनेक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात, तुमच्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात, तिथं अनेक चुकीच्या गोष्टी येतात, त्याला आम्ही उत्तर देत नाही, ते आम्ही दुर्लक्ष करतो आणि ते दुर्लक्ष केलेलं पुढं मोठं होतं हे आपण लक्षात ठेवा। ते खोटं लोकांना सत्य या ठिकाणी वाटायला लागतं आणि म्हणून माझी तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे, सोशल मीडियावरच्या कार्यकर्त्यांना प्रामुख्याने या ठिकाणी विनंती असणार आहे की उद्याच्या भविष्यकाळात पॅम्पलेट आपल्याला द्यावंच लागेल, चिन्ह लोकांच्या पर्यंत पोहोचवावंच लागेल, परंतु सोशल मीडिया हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। आम्ही उद्याच्या भविष्यकाळात व्हॉट्सअपच्या माध्यमातून असू दे, फेसबुकच्या माध्यमातून असू दे, जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम उद्याच्या भविष्यकाळात तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी करावं लागेल। जी माध्यम आहेत लोकांच्या पर्यंत पोहोचण्याची, त्या सगळ्यांचा वापर करण्याची भूमिका उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल। तुम्ही नशीबवान आहात, प्रणितीसारख्या एक कर्तबगार खासदार आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे। दिल्लीत त्यांचं एवढं काम आहे की काँग्रेस पक्ष कायम त्यांना वेगवेगळ्या राज्यामध्ये या ठिकाणी पाठवून देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो। असे एक कर्तबगार खासदार तुम्ही या ठिकाणी निवडून दिलेले आहेत। आमच्या लहान भगिनी त्या आहेत, सातत्यानं तुमच्यासाठी काम करत असतात। आज देखील कार्यक्रमाला येण्यासाठी आम्हाला दोघांना सांगितलं की तुम्ही दोघंही या कार्यक्रमाला आला पाहिजे, आमची लहान बहीण आहे, नाही आलो तर लगेच रुसते, त्यामुळे आम्ही तिला नाही म्हणत नाही। कुठलाही कार्यक्रम असू दे, चांगला कार्यक्रम आहे, जिद्दीचे आहे, ताकदीचे आहे। मगाशी कसं बॅटिंग करत होती बघितलं ना, मी आणि विशाल म्हणलं आम्हाला बॅटिंगला काही शिल्लक राहत नाही। प्रणितीने एवढी चांगली बॅटिंग केली, एवढी सुसंस्कृत आणि व्यवस्थित बॅटिंग करून तुमची मनं जिंकण्याचं काम आमच्या बहिणीनं केलेलं आहे। आता तुमची जबाबदारी आहे की उद्याच्या भविष्यकाळात या बहिणीचा स्वाभिमान आणि अभिमान दिल्लीपर्यंत टिकला पाहिजे का नको? जोरात सांगा। या प्रणितीताईचा अभिमान आणि स्वाभिमान दिल्लीपर्यंत टिकला पाहिजे, प्रणितीताईंची प्रतिष्ठा राहिली पाहिजे। आणि ही प्रतिष्ठा कशी राहणार आहे? प्रणितीताईंना हार तुरे देऊन या ठिकाणी राहणार नाही, गर्दी करून राहणार नाही, सेल्फी काढून राहणार नाही। उद्याच्या जिल्हा परिषद नगरपालिकेला 100% काँग्रेस आली पाहिजे, 100% काँग्रेस आणण्याचं काम आपण या ठिकाणी करूया। आनंदजी महाविकास आघाडी म्हणून आपण लढूया, काळजी करू नका निश्चितपणे, कारण की शेवटी आज या राज्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी काम करतोय। उद्याच्या भविष्य काळात देखील काँग्रेस असू दे, शिवसेना असू दे किंवा राष्ट्रवादी पवार साहेबांची असू दे, ही सगळी मंडळी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करण्याची आम्हा सगळ्यांची भूमिका या ठिकाणी असणार आहे। आता राज्याकडे पैसा या ठिकाणी नाही आहे, आता GR काढलेला आहे, 60% निधी खर्च करायचा, DPDCला 0% पैसे आलेले आहेत, सरकार आता दिवाळखोरीकडे चाललेलं आहे। ही परिस्थिती सरकारची या ठिकाणी झाली। गोपीनाथ मुंडे या ठिकाणी विमा योजना या राज्यामध्ये आली, एखादा शेतकरी मयत झाला तर राज्य शासन 2 लाख रुपये देते, ते सुद्धा या सोलापूर जिल्ह्यातल्या मयत झालेल्या शेतकऱ्यांची या ठिकाणी मिळालेले नाहीत, हे वास्तव या ठिकाणी। आज लोकांना या ठिकाणी अनुदान मिळत नाही, शिष्यवृत्त्या या ठिकाणी मिळत नाहीत आणि म्हणून या सरकारकडून आता अपेक्षा राहिलेल्या नाहीत। खोटं मतं चोरून हे सरकार या राज्यामध्ये या ठिकाणी आलेलं आहे।
प्रामाणिकपणे हे सरकार या राज्यामध्ये आलेलं नाही आणि म्हणून हे सरकार घरी बसवायचं असेल, या सरकारचा गैरकारभाराचा पर्दाफाश करायचा असेल तर उद्याच्या जिल्हा परिषद नगरपालिकेमध्ये प्रणितीताईंना ताकद द्या. येणाऱ्या या सगळ्या निवडणुकीमध्ये ताकदीनं आपण आजपासून कामाला लागा. मल्लिकार्जुनना विनंती आहे, गावागावाचे दौरे करा. अशफाकजी असतील, सगळे ज्येष्ठ मंडळी मल्लिकार्जुन तुमच्या बरोबर आहेत. सगळ्यांना घेऊन डोर टू डोर जावा, घर टू घर जावा. काँग्रेसचा विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवा आणि काँग्रेस हा एकच पक्ष आहे जो तुमचे अश्रू पुसणार आहे, गरिबांचे अश्रू पुसणार आहे. हे आपण लक्षात ठेवा एवढी विनंती करतो. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स. चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम पोटगी रोड, आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू. बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध. आकर्षक फायनान्स योजना. घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या. संपर्क 77 20 06 90 74.